डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय घेणंय, आपले गुडघे गेले दिंडी निघाली, झोप. एक वाक्य लिहून ठेवा, खिसा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का तुम्ही निर्माण केलेलं जगच तुमचं दुश्मन आहे. तुमचा खिसा जवळ पॅक आहे आणि तुमच्या अंगात जवळ ताकद आहे तोपर्यंत जग सत्य आहे. तुमचं काय मत आहे? एकदा अंगातली ताकद संपली तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हे मित्र मित्र प्रियशी प्रियशी ही सगळी भामट्याची टोळी आहे. कोण कुणाची प्रियशी नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम मी हा विषय नाही. बोला तुमचं काय मत आहे? या जगातली सगळी माणसं दोनच गोष्टीसाठी जिवंत आहेत, स्वार्थ आणि पैसा. या जगातल्या लोकांना तीनच गोष्टी लागतात. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. फक्त तीन गोष्टी लागतात. मला पैसा पाहिजे, मला मान पाहिजे आणि माझा स्वार्थ साधला पाहिजे. बोला तुमचं काय मत आहे? कोण बायको? कोण बायको? कोण बायको? कोण भाऊ? वेळ नाही कोणाला. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे? बोला. काय नाही. 22 वर्षे सांभाळलेली मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सगळे हप्ते पेड करा. काही मुली इतक्या बिंडोक आहेत, 10वी पासून त्या मुलाला बिलगते, 7 वर्ष त्याच्या बरोबर हिंडते, त्याच्याशीच लग्न करते, तरी नवऱ्याच्या घरी जाताना रडते. किती भामटी आहे पाहते. ती काय रडते म्हणजे ती काय पागल बी करे ना. आणि बाकीच्या बाया मूर्खासारखं म्हणत्या इतकी पोरगी रडली. रडली काय नवीन पोरगा आहे का तो? ती का रडली माहिती का? मी माझ्या वडिलांची जिरवली. पण रडतो, कोणाला वेळ नाही. खरंय का खोटंय? बोला. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. आणि माझ्या आयुष्यात माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो. बस त्याची फळं भोगतो. फळाची नाही आहे काही. फळाची रोज 9 फळं आहे मायाभोवती. आणि गुन्हा एकच, खरं बोलतो. वाईट वाटेल तुम्हाला महिला म्हणतात देवी पुढे कीर्तन आहे. आयुष्यात जो बाप कधी रडला नाही तो बाप मुलीने रडवला आहे. रडला तो. ही गरिबी आली तर रडला नाही हो, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्यावं, ती माझा प्राण आहे. आणि मुलीवर एकाच माणसाने बोलावं ज्याला मुलगी आहे. बाप मुलीसाठी काय करतो हे कादंबऱ्या वाचून आणि पुस्तक वाचून कळणार नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. तो बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. आणि मुलगी सापडल्याचा निरोप आला की बाप पोलिसाच्या पाया पडतो. इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही हो. मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोरगी पोलिसाला डायरेक्ट सांगते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. रक्ताचा बाप मुलीला दुश्मन आहे. जन बनेन म्हणालं तर पलटी करून घातलंय. जन बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप दुश्मन आहे. आणि ज्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, ज्या भावानं शर्ट घेतला पण कपाटात ठेवला, ज्यानं बूट घेतला पण कपाटात ठेवला, माझ्या बहिणीच्या लग्नात मला नाचायचं आहे, माझ्या बहिणीच्या लग्नात मला मित्र बोलवायचे आहेत, माझ्या बहिणीच्या लग्नात मला वाढायचं आहे आणि माझ्या बहिणीच्या लग्नात मला खरा आनंद लुटायचा आहे. आणि तुम्ही मूर्ख पोराच्या नादी लागले, तरण्या बांड भावाची जिंदगी बर्बाद केली. खरंय का खोटंय? बोला. तुम्ही अभ्यास करा आणि मग पुढे चला. ही तिला सांगायला गेली बाई मी प्रियकर निवडला, मला धोका बसला. इच्छा सांगायला गेली कुणाला? मायेला. बस फिट बसलं कीर्तन. माया म्हणली अगं बाई
तुला तरी प्रिय करे, मला तर नवराही नाही आणि प्रिय करही नाही, मग तू काम काय करते अशी इच्छा विचारते. तेव्हा माया तिला म्हणते मी फक्त सगळ्या जगाला गुंतून मारते, हाच माझा धंदा. माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणत मी मागणी करे. माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणत मी मागणी करे. माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणत मी मागणी करे. माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणत मी माझं एकच काम, जन्माला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करून द्यायची, मुलगा द्यायचा, मुलगा मोठा करायचा, त्याचं लगीन करून द्यायचं, सून आणायची, नातू दाखवायचा, म्हाताऱ्याला शुगर वाढवायची आणि मारायची.